तर आज आम्ही बनवले आहे तिळाचे लाडू. हे बघा. तर ही पतंग मी काल स्कूलमध्ये बनवली होती. हे बघा किती छान आहे ना. आज मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही काल मकर संक्रांती सेलिब्रेट केली होती आमच्या स्कूलमध्ये. तिळाचे लाडू मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. आजी, तिळाचे लाडू खूप छान बनलेत. तर चला आपण तिळाचे लाडू कसे केले ते पाहूया. चला. नमस्कार, स्वागत आहे आपलं. आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू. तिळाला जुन्नर भागामध्ये हावरी म्हणतात. तर हावरी मी 300 ग्रॅम घेतली तीळ, 150 ग्राम शेंगदाणे घेतलेत आणि 300 ग्राम साधा गूळ घेतला आहे. चिक्कीचा गूळ नाही आहे, हा साधा गूळ आहे. आणि थोडेसे पाववाटे मी डिंक घेतला आहे. तर आता आपण कढई गरम झाली आहे, शेंगदाणे भाजून घेणार आहोत. प्रथम शेंगदाणे छान बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे काढून घेतले तर आता आपण तीळ भाजून घेणार आहे. तिळही आपण एकदम बारीक गॅसवर चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे. सतत हलवायचे तीळ, म्हणजे सगळ्या बाजूने सारखे भाजले जातात. तीळ आपले भाजून झालेत, आपण ते ताटामध्ये काढून घेणार आहोत. आणि आता आपण दुसरी कढई ठेवून त्यामध्ये डिंक भाजून घेणार आहे. तर हा डिंक पण आपल्याला सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आपला डिंक छान फुलला आहे. आता व्यवस्थित सगळा डिंक फुलला गेला पाहिजे. छान भाजून घ्यायचा आहे डिंक. तर हे बघा, आपला डिंक भाजून तयार आहे. आता आपण काढून घेणार आहोत ताटात. आता आपण हे सगळं सामान थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आता आपण पाक करायला ठेवणार आहे. कढईमध्ये तूप टाकले 2 चमचे. आता आपण हा गूळ टाकून घेणार आहोत. गूळ 300 ग्राम घेतला आहे मी. तर आता त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकले. आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं आहे, म्हणजे मग गूळ छान विरघळला जाईल. तर आता हे बघा, तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक बारीक करून घ्यायचं आहे. डिंक बारीक झाला की शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक नाही करायचे, शेंगदाणे जाडे भरडेच ठेवायचे. ते बघा, शेंगदाणे आपले बारीक करून झाले, तेही काढून घेतलेत आपण. आता आपण पाक बघूया किती झाला आहे तो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हावरी काढून घेतली, ती पण आपण थोडीशी क्रश करणार आहोत. जास्त बारीक करायची नाही, फक्त 1-2-3 वेळा फिरवून घ्यायचं आहे फक्त. आता आपण इकडे पाक झाला आहे का बघणार आहोत. तर गोळी पटकन होत नाही त्याची, म्हणजे पाक अजून थोडा व्हायचा आहे. आपण आता थोडा वेळ आणखी 1 मिनिटभर ठेवणार आहोत. तर हे बघा, आता बघणार आहोत आपण पाक झाला आहे का. तर आता आपला पाक तयारच झाला आहे. आपण त्यामध्ये सगळं टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. पाक सगळीकडे लागला गेला पाहिजे. आता व्यवस्थित मिक्स झालं आहे बघा. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण आता त्याचे लाडू वळून घेणार आहोत. जास्त गरम असतं हे, पटकन लगेच चटका लागतो, म्हणून थोडं थंड होऊ द्यायचे आणि नंतर लाडू करायचे. त्याचे पटपट बांधले जातात लाडू. हे बघा, छान लाडू बांधून तयार झाले आपला. असेच आपण सगळे लाडू आता बनवून घेणार आहोत. तर हे बघा, आपले लाडू तयार झाले. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला आमचे तिळाचे लाडू आवडले असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.